मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी आपणापुढे मोकळेपणानं एक निवेदन देत आहे. हे मध्यंतर आहे असं समजा, परंतु हे मध्यंतर नसून हाच शेवट आहे असं आपल्याला वाटतं का? किंवा हा शेवट व्हावा, हाच शेवट असावा असं आपल्याला वाटत असेल तर तरी आपण मोकळेपणानं, मी जसं जे काही मोकळेपणानं आपणासमोर ठेवत आहे तसं आपणही कळवा. मित्र, परमपूज्य भाऊंची अमृतवाणी माझ्या जीवामंचावरती नर्तन करण्यासाठी कधीची ललायत होती असं मला वाटत होतं. शेवटी तिनं कशी कोंडणे पूर्णवाद ग्रंथ श्रवण पारायण या माझ्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ याच्यामधून पहिल्यांदा तिने एंट्री घेतली. कदाचित तिला हा माझा मंच तोकडा पडत असावा, म्हणजे नेपथ्य, ध्वनिसंयोजन, संगीत, स्पेस पुरेशी नसले या दृष्टीनं तोकडा पडत असेल असं मला वाटतं. पण ती हटून बसली ही जाणीव होत असताना किंवा ही जाणीव होत असल्यामुळे तिच्यासाठी दिवसेंदिवस विचारांती त्यात सुधारणा करण्याच्या मी प्रयत्नात होतो आहे व राहीन. पण त्यालाही अनेक दृष्टीनं काही मर्यादाही असतात. मग त्या अनेक प्रकारचे टूल्स उपलब्ध असणं म्हणा, वयाचाही त्यात एक भाग आहे. परंतु या तिच्या नर्तन कौशल्याची जाणीव किंवा अनुभूती मला येत आहे तसतसा निदान मला तरी आनंद वाढत आहे. आपणास काय वाटत असेल ते वाटो, पण मला वाटणारे ते मी मोकळेपणानं आपणासमोर ठेवत आहे. ती एक अनुभूती आहे. तशी काहींना देखील अनुभूती आल्याचं त्यांनी माझ्याजवळ व्यक्तही केलं. अर्थात मित्र, ही आत्मस्तुती नाही, पण आपण ही आत्मस्तुती म्हणत असाल तरी ती तोच माझ्याकडून करवून घेता येईल का व कशासाठी असं वाटलं तर याचं उत्तर शोधणं म्हणजे त्याचे कृपेशिवाय वा इच्छेशिवाय हे होत आहे काय, यातच ते दडलं आहे. त्याची कृपा ओळखण्याची दृष्टीही त्यानंच प्रदान करावी. हे गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य आहे काय? मित्र, पंडितजी पाडळकरांवरील ह्या अमृतवाणीचा प्रभाव परमपूज्य भाऊंनी ओळखला आणि हे लक्षात घेऊन त्यांना पंडित ही पदवी दिली. हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या बोलण्यातून परमपूज्य भाऊच बोलत आहेत असा भास स्वतः भाऊंनाही व्हायचा असं मला वाटतं. तसं त्यांच्या माध्यमातून नंतर मान्य आदरणीय आनंद मुठराजी, अजून मलाही थोडंफार रणजित सिसोदिया यांच्यासारख्या जिभेवरती देखील भाऊंच्या त्या वाणीची सावली पडल्यासारखी वाटते, याचा मला प्रत्ययही आला. पण तिनं माझ्या या जीवामंचावरती नर्तनानंद द्यावा किंवा घ्यावा असं असलं तरी, म्हणजे ही कल्पना देखील नसताना हे घडावं, हे कोणाचं कर्तृत्व नाही का खरं असा एक विचार करायला जागा आहे. पण काही का असेना ही अमृतवाणी आकाशवाणी बनवून इच्छित सर्वांपर्यंत पोचवून आपलं जीवन मनासारखं
जगण्याचं अंतिम समाधान प्राप्त करून देईल निश्चित, ही त्याची इच्छा असल्यास निश्चितच ते शक्य होईल. असं वाटत नाही का? या वाणीनं प्रभुत्वानं आपल्या जीवामंचावरती खुशाल मनसोक्त नर्तन करीत राहावं असं निदान माझ्या तरी आनंदासाठी मला तरी वाटतं. यातून आपणास काही आनंद मिळतो का? आपल्याला काय वाटतं? या कुठल्याही नृत्यांगनेनं असं नर्तन करीत राहावं आणि आनंद द्यावा असं श्रोत्यांना वाटतं. आणि ज्यावेळेस असं वाटतं तेव्हा आनंदानं श्रोते किंवा प्रेक्षक म्हणा प्रतिसाद देत असतात. अन्यथा कलाकार आपलं काही चुकतं आहे म्हणून नाराज होतो किंवा प्रेक्षकांनाच काही कळत नाही असं म्हणत नाही, पण आपण प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात कमी पडतो म्हणून नाराज होतो. हे नैराश्य येऊ नये म्हणून तरी आपणास काय वाटतं ते आपण मोकळेपणानं कळवावं. म्हणजे पुढील अभिवाचन द्वादशी या ग्रंथातील सुरू होण्यापूर्वी हे कळल्यास पुढे सुरू ठेवावं की नाही याचा निर्णय घेता येईल. कारण आणि ते वाचत असताना म्हणजे द्वादशी या ग्रंथात वाचत असताना त्यातही एकूण 12 प्रवचनं आहेत. पहिली 11 भाऊंची आहेत 1979 सालांपर्यंत आणि शेवटचं एक परमपूज्य दादांचं आहे 80 सालापासून. तर सुरुवातीला 11वं म्हणजे भाऊंचं शेवटचं प्रवचन आधी घ्यावं असं मला एवढ्यासाठी वाटतं की त्यात भाऊंनी अत्यंत मोकळेपणानं स्वतःबद्दलची अशी जी काही माहिती सांगितलेली आहे जी बहुतेकांना माहिती असेल किंवा पुष्कळांना माहिती नसेलही, तिथून उलट्या क्रमानं सुरुवात करावी असं माझं मत आहे. अर्थात आपले अभिप्राय येण्यावरच हे अवलंबून आहे. म्हणून हे मध्यंतर ठेवायचं की हाच शेवट समजायचा हे आपण ठरवावं. धन्यवाद.